हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ज्योतिष किचन. आज पण मी तुमच्यासोबत इव्हनिंगचा रुटीन शेअर करते आहे. आज ऑफिसनंतर जरा 20-25 मिनटं आराम केला आणि नंतर आता कुकिंग करण्यासाठी सुरुवात करते आहे. कुकिंग करण्याआधी किचन पण क्लीन करून घेते आहे आणि आज माझ्या मुलींनी खायचे होते बटाट्याचे भजे, तर तेच बनवण्याची सुरुवात करते आहे मी. आणि सोबत किचन पण क्लीन करून घेते आहे, कारण मग जेवण वगैरे झाल्यानंतर मग जरा रिलॅक्स करता येतं. तर किचन पण क्लीन करून घ्यायचे आणि नंतर कुकिंग पण करून घेऊ. तर मी माझ्या मुलीला म्हटलं की फ्रीजमधून पण काही भाज्या असेल तर त्यांचे पण भजे बनवू आपण. तर ती तेच काढत होती फ्रीजमधून आणि तोपर्यंत मी किचन पटपट क्लीन करून घेते. दिवसभराचा खूप थकवा जाणवत असतो, बट जेव्हा एकदाचं जेवण वगैरे करून आणि किचन वगैरे क्लीन करून घेतलं ना, तर जरा रिलॅक्स फील होतं. आजकालच्या बटाट्यांमध्ये ना कोंब फार लवकर येतात. असं का होतं तेच समजत नाही, कारण लगेच आणल्यानंतर ना 15-20 दिवस झाले की नाही त्याच्यामध्ये कोंब फुटायला सुरुवात होतात. असं का होतं काय माहिती. मे बी जास्त युरिया वगैरे यूज केल्यामुळे असं होत असेल. कारण आधी तर माझ्या घरी स्टोअर करून ठेवायचे ना मम्मी, अराऊंड 3-4 महिने राहायचे व्यवस्थित. आय डोंट नो आता का असं होतं. रोजच्या बोलण्यासोबत आज हे फ्लॉवर काढून घेतलं आहे मी. आता ह्याच्या पण भजे बनवूया. आधी ह्याला ना स्वच्छ धुवून थोडंसं बॉईल करून घ्यावं असं विचार करते आहे, कारण त्याच्याने जरा कच्चा टेस्ट नाही येणार शिजल्यानंतर. तर त्याचे फ्लॉरेट्स करून घेते आहे आणि व्यवस्थित त्याला शिजवून घेऊ आपण जरा हळदीच्या पाण्यामध्ये. आणि आता उन्हाळा येतो आहे, तर तुम्ही तुमच्या घरामध्ये वाळवणीचे पदार्थ काय काय बनवले ते नक्की शेअर करा. मी पण प्लॅन करते आहे काहीतरी बनवण्याचं, बट माझे हजबंडसोबत नसतात. जरा हेल्प झाली असते त्यांची ॲटलिस्ट वरवरच्या कामाला तरी. तर ते आले की मी करेल सुरुवात. कारण लहानपणीचे दिवस आठवतात, जेव्हा हे असायचं ना, उन्हाळ्याचे दिवस यायचे ना, तेव्हा मम्मी भरपूर काही बनवायची. जसे कुरडया झाले, तांदळाचे पापड झाले, किंवा कधी वेगळ्या पद्धतीने बनवायची. कधी वाफेवरचे बनवायची, कधी डायरेक्ट पळीने टाकायचं असतं ते बनवायचे. खूप काही बनवायची मम्मी. आणि साबुदाणा आणि बटाट्याचे चिप्स, साबुदाणा आणि बटाट्याचे जे चकलीसारखे बनवतात ना उपवासाचे, ते भरपूर काही बनवायची मम्मी. आणि असं नाही की थोडंफार क्वांटिटीमध्ये, डब्बे भरून बनवून ठेवायची मम्मी. दिवाळीला पण तसंच. आधीच्या ज्या लेडीज होत्या त्या संपूर्ण म्हणतात ना सशक्त होत्या प्रत्येक कामामध्ये. बघू, मी पण काही बनवण्याचं ट्राय करेल, नक्कीच शेअर करेल मी तुमच्यासोबत. आता पटपट आपण भजे बनवून घेऊ. भज्यांसाठी मी बेसन घेतलेलं आहे, तांदूळचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मिरची पावडर आणि मीठ टाकलेलं आहे. सोडा ॲड केलेला नव्हतं मी, काल विसरून गेले ॲड करायचा. आणि त्याचे पटपट भजे बनवून घेतलेत आणि सोबत ग्रीन चटणी पण बनवली आहे मी. आणि आता हा जो रुटीन आहे तो दुसऱ्या दिवशी मॉर्निंगचा रुटीन आहे. तर सकाळी मुलं लवकर उठतात, कारण शाळेत जाण्यासाठी ते उठतात ना, तर वीकेंडला पण ते लवकर उठून जातात. तर मी म्हटलं की पटपट त्यांच्यासाठी काहीतरी बनवून ठेवू, म्हणजे दिवसभराचं टेन्शन नाही, खाऊन घेतात. माझ्या मुलींना पालेभाज्या एकदम जसं पालक पनीर बनवतो ना एकदम ग्रेव्हीसारखं, तसं पालेभाज्या बनवून दिल्या ना खूप छान खाऊन घेतात. स्पेशली हे पालक असू दे किंवा हे मोहरीची भाजी असू दे, खूप छान लागते. तर मी पण तेच बनवून घेते. पटपट मोहरीची भाजी क्लीन करून घेते आहे आणि त्याला तसंच गरम पाण्यामध्ये बॉईल करायचं थोड्या वेळ स्वच्छ धुवून. आणि टोमॅटो, कांदा आणि अद्रक लसूण पेस्ट हे सगळं मिक्स करून थोडेफार मसाले टाकून त्याच्यामध्ये ही भाजी मस्त हे करून घ्यायची आहे, परतून घ्यायची आहे. ग्राइंड करून घेऊन परतून घ्यायची आहे व्यवस्थित. आणि मग मस्त घट्टदार ग्रेव्ही तयार होते ह्याची. तर आणि त्याच्यासोबत आज चपाती बनवण्याचं पण बिलकुल मूड नव्हता आणि भात माझी मुली खाऊन घेतात, त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे, आरामशीर खाऊन घेतात. आणि सिया आजकाल माझी जी मोठी मुलगी आहे ती चपाती बनवण्याचं शिकली आहे. शी इज़ लाइक मम्मा तू आराम कर, मम्मा आप आराम करो, मैं रोटी बना लेती हूँ.
तरी मी थोडंफार लक्ष देते, म्हणजे चटका वगैरे लागायला नको. बट अशाच मुली शिकतात, त्यामुळे मी सोडून देते. तेवढंच शिकतील ते, कारण आजकाल प्रत्येक गोष्टीमध्ये इंडिपेंडेंट होणं खूप महत्त्वाचं आहे. इट इज नॉट लाईक दॅट की कुकिंग कशाला करायची, आता तर खूप लहान आहे, असं नाही आहे. प्रत्येक गोष्ट यायला पाहिजे आणि सुरुवात लहानपणापासूनच होते. त्याच्यामुळे मी तिला जे पण तिची इच्छा आहे ना करू देते. फक्त एवढंच आहे की आपण लक्ष द्यायचं, कारण खूप लहान आहेत ते आणि त्यांच्यावर लक्ष देणं खूप इम्पॉर्टंट आहे, स्पेशली असं काही कुकिंग करताना. कारण आपण एवढे मोठे असूनच आपल्याकडून पण चूक होते. कधी कधी आपल्याला पण चटका वगैरे लागतो बनवताना. तर ते तर खूप लहान आहेत. तेलाच्या काही गोष्टी नाही करून देत मी तिला, फ्राय वगैरे, कारण त्यासाठी जेव्हा मोठी होईल तेव्हा करून घेईल ती. बट येस, असे जे छोटे मोठे गोष्टी आहेत ना, जसं ती मॅगी पण बनवते, तिला चपाती बनवता येते, अजून भाज्या थोड्याफार ती बघून बघून थोडंसं करत असते. ऑमलेट पण बनवते. असं करी वगैरे नाही आहेत, बिकॉज दॅट इज टफ. पण ती बघत असते मी बनवताना, त्याच्यामुळे तिला इंटरेस्ट येतो. तर तेच, मी तर लहानपणी कधीच हे काम वगैरे केलं नाही. बट येस, इंटरेस्ट मला खूप यायचा आणि मी इनोव्हेटिव्ह असे वेगळे वेगळे डिशेस बनवायचे, जसं की कधी बिर्याणी झाली किंवा कधी जिलेबी झाली. अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी बनवायच्या मी नक्कीच. आणि वेगळ्या वेगळ्या काही गोष्टी बनवायच्या असताना मम्मी मलाच म्हणायची की तू बघून घे बाई, तुलाच ते येतं, तू ते बनवून घे. बट असं डेली कुकिंग जे आहे ना, ते नव्हतं येत मला. ते मी लग्नानंतरच शिकली आहे आणि बघून बघून शिकली आहे. कारण एवढं तरी माहीत होतं की प्रत्येक गोष्टीमध्ये आधी कांदा, टोमॅटो, अद्रक लसूण पेस्ट हे जातं, त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं ऑइल सेपरेट होईपर्यंत, आणि नंतर जी पण भाजी ती टाकून त्याला थोडं शिजवून घ्यायचं. ही गोष्ट माहिती होती. तीच गोष्ट लक्षात ठेवून हे कुकिंग ह्याच्यामध्ये शिकली आहे मी. आणि थोडेफार गोष्टी व्हिडिओज पाहून, यूट्यूबवरून शिकून, रील्स पाहून, आधी तर टिकटॉक होतं त्याच्यामध्ये पाहून. आणि येस, असंच तर शिकतो आपण काही पोटातून शिकून नाही येत. व्हिडिओ पाहून बनवते आहे, हे सगळे काही चुकीची गोष्ट नाही आहे. इट्स ओके, असंच तर शिकतो ना आपण. आपली भाजी पण रेडी झालेली आहे. जरासं ना जाडसरच ह्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे भाजीला, तेव्हाच त्याची चांगली टेस्ट येते. तर भाजी आपली रेडी झाली आहे. भात पण आपला शिजलेला आहे एका साईडला. तर थोड्या वेळ ह्याला झाकून ठेवू आपण. तर तुम्हाला माझा आजचा रुटीन कसा वाटला नक्की सांगा. आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब ज्योतिष रेसिपीज.